काय ते एवढंसं पोट आणि ते भरण्यासाठी इतका म्हणून डोक्याला विचार करावा लागतो. दिवस नुसता त्या विचारातच जातो की उद्या डब्याला काय द्यायचं. तर हाय हॅलो नमस्कार, मी अश्विनी परत एकदा आपल्या ह्या चॅनलवर खूप दिवसानंतर तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. तर झालं आहे असं की सकाळची सुरुवात छान होते ती माझ्या लेकाच्या डब्याने, आणि त्याला डब्याला द्यायचं म्हणजे ते टेस्टी पाहिजे, थोडं हेल्दी पाहिजे, मुलांनी आवडीनं खाल्लं पाहिजे, असा सगळा विचार करून आज छोले करायचा विचार केला होता. तर नाश्ता असतो, टिफिन असतो, म्हणजे लॉंग ब्रेक, शॉर्ट ब्रेक आणि क्विक बाईट असं बरंचसं काय काय असतं. आता आपल्या वेळेला असलं काही नव्हतं. आता हे चोचले आहेत तर ते पुरवायला पाहिजे. चला, छोले मी रात्रीच भिजत ठेवले होते. 7-8 तास छोले छान भिजले. तुम्ही बघू शकता मस्त टपोरे झालेत. आणि ह्यामध्ये एक स्ट्रेनर ठेवला, ते बेसिक खडे मसाले टाकले, थोडी चहा पावडर टाकले, मीठ टाकली आणि आता आपण कुकर लावला आहे. कुकरला 1-3-4 शिट्ट्या करून घ्यायच्या. तोपर्यंत थोडासा मसाला करून घेऊया. मसाल्यासाठी आपल्याला एक कांदा लागेल, लसूण, आलं आणि एक हिरवी मिरची छानशी पेस्ट करून घ्यायची. परत तो मसाला काढायचा, त्यामध्येच 1-2-3 टोमॅटोची प्युरी करायची. आता कुकरच्या आपल्या शिट्ट्या होतात तोपर्यंत काय करते, मुलं पालक खात नाहीत म्हणून मी शक्यतो एकतर पालक पुरी करते किंवा मग पालकची छान चपाती करते. कलरफुल होतं आणि ते खाल्लं पण जातं, मुलं आवडीने खातात, अगदी काही नाक तोंड न मुरडतं. आता हा निवडलेला पालक मी थोडा गरम पाण्यामध्ये उकळवून घेणार आहे. उकळवायचा म्हणजे अगदी 2 मिनटं. नंतर थंड पाण्यात हा मग टाकून घ्यायचा, म्हणजे ह्याची कुकिंग प्रोसेस थांबते आणि हिरवागार पालक आपल्याला हवा तसा मिळतो. आता काय करूया, आता हे थोडंसं नॉर्मलाईज झालं आहे. आता आपण मिक्सरला ह्याची प्युरी करून घ्यायची. आता काय करायचं, पालक आहे त्यामध्ये थोड्याशा लसणाच्या पाकळ्या, थोडंसं आलं, एक हिरवी मिरची, अशी छान एक फाईन पेस्ट करायची. म्हणजे अगदीच भाजीबरोबर नाही त्यांनी ती चपाती खाल्ली तरी अशी सुद्धा छान लागते. आता काय करू, हे सगळी प्युरी केलेली आहे ती आपण कणिकमध्ये किंवा पिठामध्ये टाकून छान याचा गोळा करून घेऊया आणि हा मुरत ठेवूया. तुम्ही बघू शकता छान याला हिरवागार कलर आला आहे. आणि आता हे थोडा वेळ झाकून ठेवू. कुकर आपला झाला आहे, मी तुम्हाला दाखवते. छोले छान शिजले. त्यामध्ये मी चहा पावडर टाकली होती त्यामुळे त्याला एक छान जसा काळपट कलर आला आहे. त्याला टेस्ट पण छान येते आणि खूप सुंदर याचा फ्लेवर लागतो. चला आता फोडणी करून घेऊया. तर फोडणीसाठी काय लागणार आहे, थोडंसं तेल वापरायचं. तेल थोडं गरम होऊ द्यायचं. तेजपत्ता टाकला आहे. खडे मसाला तर ह्यामध्ये टाकायची आपल्याला गरज नाही, कारण आपण ऑलरेडी ते स्ट्रेनरमध्ये टाकून त्याचा फ्लेवर उतरवून घेतलेला आहे. आता ही पेस्ट जी आपण केली होती, आले लसूण, कांदा वगैरे, ती पेस्ट टाकायची आणि छान आता तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचे. तुम्ही बघू शकता छान याला तेल सुटले. आता ह्यामध्ये हळद टाकायची, लाल तिखट टाकायचं, थोडा किचन किंगचा मसाला टाकू शकता, धने जिरे पूड टाकू शकता, म्हणजे रेडीमेड छोले मसाला सुद्धा मिळतो, तो सुद्धा तुम्ही ह्यामध्ये ॲड करू शकता, आणखीन फ्लेवर वाढतो. चला आता छान हा मसाला आपण परतला गेला आहे. थोडंसं तेल सुटायला लागलं आहे आणि खाली लागायला पण लागलं आहे. त्याच वेळेला ह्यामध्ये टोमॅटोची प्युरी टाकायची आणि याचं छान परतवून घ्यायचा. आता सगळा मसाला छान परतल्यानंतर आपण हे जे छोले शिजवले होते ते ह्यामध्ये टाकायचे. आता ह्यामध्ये 2 टाईपचे तुम्ही करू शकता. एक तर सुक्की ह्याची भाजी करू शकता, म्हणजे छोले करू शकता, किंवा थोडंसं ग्रेव्ही हवी असेल तुम्हाला तर थोडंसं पाणी तुमच्या आवडीनुसार कन्सिस्टन्सी त्याची ॲडजस्ट करायची आणि पाणी टाकायचं. तुम्ही बघा छान यातलं पाणी मी आटवून घेतलं आहे, खूप अगदी कोरडं नाही केलं आहे. आणि ह्यामध्ये आता कोथिंबीर वगैरे टाकूया आणि आता आपले हे छोले मुलांना डब्यात देण्यासाठी तयार आहेत. आता ह्या भाजीबरोबरच मी उपमा पण लागलीच करून घेतला, कारण त्याला शॉर्ट ब्रेकला मला उपमा द्यायचा आहे. क्विक बाईटसाठी त्याला मखाणे दिलेत, कारण तो ड्रायफ्रूट खात नाही. आणि आता काय करते, पटकन चपाती करून घेते. तवा ठेवला आहे, तवा छान गरम झाला आहे. ही पालकची चपाती बघा किती सुंदर दिसते, लागते पण छान, अगदी दह्याबरोबर सुद्धा ही छान लागते, कारण ह्यामध्ये आपण फ्लेवर ॲड केले आहेत, म्हणजे तिखट वगैरे असं छान आपण ह्यामध्ये ॲड केलं आहे. त्यामुळे पालक पराठासुद्धा हा तुम्ही म्हणू शकता, इतकं सुंदर हे लागतं आणि मुलं अगदी छान आवडीने खातात. म्हणजे छोटा माझा जो मुलगा आहे तो सुद्धा अगदी ह्याला थोडंसं तूप लावलं तर तो असाच कोरडासुद्धा थोडा सॉसबरोबर वगैरे पण खातो. इतका सुंदर हा पराठा तयार होतो. आणि आता काय करूया, हे छान असं तूप लावून आपण हे सगळी चपाती शेकून घेऊया. आणि हे डब्बा पॅक करेपर्यंत त्याचं आवरलं की नाही यावर लक्ष ठेवायला लागतं. त्यातल्या त्यात बरं की त्याचे डॅडी माझी हेल्प करतात त्याची तयारी करण्यासाठी, त्यामुळे तो माझा वेळ बराचसा वाचतो. तोपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी होतात. सगळं हे आवरेवर स्कूलचं टायमिंग होत आलं, व्हॅनवाले आलेत, त्यांचं लाईव्ह लोकेशन आलेलं असतं, तिथं जायचं असतं, असं सगळा एवढा गोंधळ असतो म्हणून सांगू. त्यात आपला डब्बा बऱ्यापैकी तयार झाला आहे. सगळं आवरलं, त्याची स्कूलची बॅग तयार करून ठेवली, पाण्याची बाटली भरून ठेवली, त्याला दूध दिलं आणि फायनली तो आता स्कूलला जायला तयार आहे. नेमकं स्कूलला जाण्याच्या वेळात पाऊस आला आहे. आता एकतर पाऊस नव्हता बरेच दिवस आणि आता चालू झाला आहे, तर तो थांबायला तयार नाही. अगदी 2 दिवसातच पावसाने मुंबईत सगळं पाणी करून टाकलं. आणि आता ह्याची जायची तयारी सुरू झाली होती. स्कूलला गेल्यानंतर दुपारी आल्यानंतर खूप कंटाळला, दुपारी जरा वेळ
झोपला. मग संध्याकाळी त्याची आत्तू इथंच राहिला आहे. मग त्यांच्या घरी गेलो. त्यांचा पण एक मुलगा आहे. ही तिघं मिळून खूप छान एन्जॉय करतात, कारण इथं असं पण मुलांना खेळायला फार वेळ नसतो किंवा मी सोडत नाही बाहेर जास्त. तर मी इकडे गेल्यावर छान एन्जॉय करतात. असा सगळा माझा आजचा दिवस होता. तर खूप दिवसानंतर तुमच्याशी बोलून मला खूप मस्त वाटलं. असेच आपले ब्लॉग बघण्यासाठी तुम्हाला मला सबस्क्राईब करायला लागेल आणि आपल्या चॅनलवर नेहमी असे व्हिडिओ बघण्यासाठी मला कमेंटमध्ये सांगावं पण लागेल तुम्हाला हे ब्लॉग कसे वाटतात. चला मग परत भेटूया आपण नवीन एका